देवगडचा हापूस आंबा म्हणजे कॅश क्रॉप आहे मला असं वाटतं तळ कोकणाचा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातला. कारण बाकीच्या अशा कोणत्याच गोष्टी नाही आहेत, ज्या एक डिसेंट पैसा आज शेतकऱ्यांना कमवून देऊ शकतात किंवा बागायतदारांना कमवून देऊ शकतात. आणि वन ऑफ द रिझन की त्याच कारणामुळे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात मायग्रेशन होतं तळ कोकणातून कोकणामध्येच. ओके. पण एम-एम-आर रिजनमध्ये म्हणूया. आता जेव्हा मी एम-एम-आर रिजन किंवा मुंबई याच्यापुढे बोलेन ना, तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एम-एम-आर रिजनच आहे. ओके. कारण हेच सरकारचं विजन पण आहे. कारण आता जनरली जर तुम्ही मुख्यमंत्र्यांना ऐकाल, उपमुख्यमंत्र्यांना ऐकाल, तेव्हा ते जेव्हा एम-एम-आरचा उल्लेख करतात किंवा मुंबईचा उल्लेख करतात, तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये एम-एम-आर असतो किंवा पुण्याचा विचार करतात, तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये पी-एम-आर असतो. म्हणजे त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड वगैरे आणि त्याच्या आजूबाजूचा एरिया पण आला. आणि याचं सोपं आणि सिंपल रिझन आहे, की जेव्हाही इंग्रजांनी असं म्हणूया की 7 बेटं जोडली आणि त्यांनी मुंबई फॉर्म केली, तेव्हा सुरुवातीची मुंबई म्हणजे फक्त आणि फक्त फोर्टचा किल्ला होता. ओके. आणि त्यानंतर मग हळू-हळू मुंबई एक्सपांड व्हायला लागली. कोणी एकेकाळी भायखळा हे सबब होतं. त्यानंतर मग पार्ले सबब झालं. त्यानंतर मग गोरेगाव हे सगळे सबब व्हायला लागलं. आज जर मुंबईचं सबब असं म्हणावं लागेल ना, तर त्याला वसई विरार पण म्हणता येणार नाही. कुठे ना कुठेतरी मी पालघर, डहाणूला वगैरे सबब म्हणावं लागेल. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्स या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा.